तुमचं चॅनल मोनेटाईज होणार किंवा नाही हे तुम्ही 2 मिनिटात चेक करू शकता। पण थांबा, 90% लोक हे एक चूक करतात आणि ज्याच्यामुळे सरळ त्यांचं मोनेटायझेशन हे रिजेक्ट होत असतं। तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला 5 असे चॅनल चेक्स देणार आहे, सांगणार आहे, ज्याच्याने तुम्हाला कळेल की तुमचं चॅनल हे मोनेटाईज होणार किंवा नाही। आणि जर तुम्ही आज हे 5 पॉईंट्स जे मी सांगणार आहे ते जर केअरफुली क्लिअर तुमचे असतील तर तुम्ही कॉन्फिडेंटली मोनेटायझेशनसाठी अप्लाय करू शकता। त्यासाठी आपल्याला लागतं काय तर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासाचा वॉच टाईम हा पूर्ण असला पाहिजे, किंवा 1000 सबस्क्रायबर आणि शॉर्ट्स व्हिडिओला 10 मिलियन व्ह्यूज हे कंप्लीट झाले पाहिजे विदिन 3 मंथ्स, म्हणजे 90 डेजमध्ये, म्हणजे 90 दिवसामध्ये आपल्याला ते कंप्लीट करायचं। तर इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की यामध्ये फेक सबस्क्रायबर नको आणि बोट्स व्ह्यूज हे यूज केलेले नको। म्हणजे याच्याने होतं काय की यूट्यूबचा जो मोनेटायझेशनचा क्रायटेरिया असतो त्याच्यामध्ये कधी कधी फेक सबस्क्रायबर किंवा बोट्स जर आढळले तर तुमचं मोनेटायझेशनला प्रॉब्लेम होऊ शकतो। त्याच्यामुळे रिअल ऑडियन्स असणं खूप गरजेचं आहे। सेकंड पॉईंट आहे रियूज कंटेंट। हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा पॉईंट आहे की याच्यामुळे तुमचं मोनेटायझेशन हे रिजेक्ट होत असतं। तर तुम्हाला चेक काय करायचं आहे, तुमच्या चॅनलमध्ये तुमच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही कोणाचे व्हिडिओचे क्लिप्स ॲड केलेले आहेत का, कुठल्या मूवीच्या क्लिप्स ॲड केलेल्या आहेत, कोणाचे रील्स डाउनलोड करून तुमच्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत का, तर ह्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत। आणि जर तुमचं चॅनल हे किंवा तुमचं व्हिडिओ हे ओरिजिनल नसेल, तुमचा व्हॉइस ओरिजिनल नसेल, तुम्ही त्याच्यात काही एडिटिंग केलेली नसेल, तर नक्कीच तुम्हाला तुमचं चॅनल हे मोनेटायझेशन म्हणजे तुमच्या चॅनलचं होणार नाही आणि तुम्हाला मोनेटायझेशनच्या वेळेस नक्कीच प्रॉब्लेम येणार आहे। तर ह्या गोष्टी तुम्हाला बेसिकली लक्षात ठेवायचे की कॉपीराईट इश्यूज हे तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या चॅनलमध्ये कॉपीराईट काही इश्यूज आहेत का, किंवा तुमच्या चॅनलला तुमच्या व्हिडिओजला कॉपीराईट क्लेम आलेले आहेत का। ठीक आहे, जर तुम्ही कोणाचे म्युझिक इकडनं तिकडनं घेऊन तुमच्या व्हिडिओला टाकत असाल, ठीक आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी कॉपीराईट क्लेम येऊ शकतो। तर यूट्यूब काय करतो, एखाद्या वेळेस किंवा मॅक्झिमम टू टाईम फक्त तो कॉपीराईट क्लेम जो असतो तो अलाव करतो, पण रिपीटेड ह्या गोष्टी होत असल्या तर तुमचं मोनेटायझेशन हे तिथंच रिजेक्ट होतं। तर तुम्हाला यासाठी करायचं काय आहे, सोल्युशन मी सांगते। YT स्टुडिओमध्ये जायचं, तिथं यूट्यूबची ऑडिओ लायब्ररी आहे, तिथून तुम्हाला कॉपीराईट फ्री म्युझिक भेटेल आणि सगळ्या कॅटेगरीचे म्युझिक त्या ठिकाणी आहेत। सॅड, फ्रेश, मॉर्निंग, म्हणजे तुम्हाला ज्या सिच्युएशन रिलेटेड म्युझिक पाहिजे तर त्या सगळ्या रिलेटेड म्युझिक, सिच्युएशन रिलेटेड म्युझिक तुम्हाला तिथं भेटणार आहेत। तर नक्कीच तुम्ही तिथं जाऊन डाउनलोड करून ते अपलोड करायचे आहेत, की ना की दुसऱ्याचे म्युझिक अपलोड करायचे। आता पुढचा पॉईंट आहे चॅनल हेल्थ। म्हणजे चॅनलची हेल्थ तुम्हाला चेक करायची आहे। ते म्हणजे कसं की कॉपीराईट स्ट्राईक तुमच्या चॅनलला आलेले आहेत का। तर कॉपीराईट स्ट्राईक जर एखादा आला असेल तर ठीक, म्हणजे एखादा आला असेल तर तुम्ही तो अवॉइड करू शकता, पण 2 किंवा 3 जर कॉपीराईट स्ट्राईक तुमच्या चॅनलवर आले तर तुमचं चॅनल हे मोनेटायझेशन रिजेक्ट होऊ शकतं। हे 100% खरं आहे, कारण हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे आणि माझं मोनेटायझेशन जे होतं ते रिजेक्ट झालेलं आहे। ठीक आहे, या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे। म्हणून चेक काय करायचं की आपलं जे व्हिडिओ आहे, आपले जे चॅनल आहे त्याच्यामध्ये जे व्हिडिओ आहेत ते कॉपीराईट स्ट्राईक फ्री आहेत का, त्याच्यावर कुठल्या व्हिडिओवर कॉपीराईट स्ट्राईक आलेला आहे, तर तशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते डिलीट करायचे, रिमूव्ह करायचे, अनलिस्टेड करायचे, प्रायव्हेट करायचे, काहीही करायचं, पण पब्लिक करू नका। कारण पब्लिक जर केलं तर तुम्हाला स्ट्राईक हा येत असतो आणि स्ट्राईक जर आला, एक स्ट्राईक आला तर आपल्याला मेल येतो की तुमच्या चॅनलला स्ट्राईक आलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तो जे काही तुम्ही केलेलं असेल कम्युनिटी गाईडलाईन्स रिलेटेड म्हणा किंवा काय, तर तो व्हिडिओ तुम्ही डिलीट करा, असं आपल्याला एक मेल येतो। पण जर आपण ती गोष्ट ऐकली नाही किंवा त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही तर सेकंड मेल येतो, जर आपण परत तीच गोष्ट केली तर। आणि परत जर थर्ड मिस्टेक केली तर डायरेक्ट आपल्याचं चॅनल जे असतं ते रिजेक्ट होतं मोनेटायझेशनपासून। तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या। मला करायची आहे ती आहे अर्न टॅब रियालिटी चेक। म्हणजे अर्न टॅबमध्ये जायचं, YT स्टुडिओ ओपन करायचा, त्यामध्ये तुम्हाला अर्न टॅबला जायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक मेसेज असेल की यू आर इलिजिबल फॉर ऑन किंवा यू आर नॉट इलिजिबल एट, असं तुम्हाला 2 मेसेज असतील। 2 म्हणजे जर तुम्ही इलिजिबल असाल तर त्याचा एक त्याचा एक मेसेज असेल, आणि जर नसेल इलिजिबल तर त्याचाही तुम्हाला एक मेसेज असेल। तर त्या ठिकाणी तुम्हाला मेन चेक करायचं आहे की तुमचं मोनेटायझेशन हे होणार किंवा नाही। आणि सपोज तुमच्या चॅनलमध्ये रियूज कंटेंट असतील किंवा कॉपीराईट काही क्लेम्स असतील तर काय करायचं आहे त्याचं मी सोल्युशन सांगते। तुम्हाला ते व्हिडिओज प्रायव्हेट करायचे आहेत, अनलिस्टेड करायचे आहेत, पब्लिक अजिबात करायचे नाहीत। तर तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत। ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्हाला तुमचं चॅनल जे आहे ते मोनेटायझेशनसाठी अप्लाय करता येईल। मी हे 5 रियालिटी चेक्स जे आहेत ते चेक केले तुमच्या चॅनलला,
तर तुमचं 90% मोनेटायझेशन हे होईल. पण जर काही मिस्टेक असेल तर ते मिस्टेक आधी फिक्स करा. काही प्रॉब्लेम असतील तर फिक्स केल्यानंतर तुम्हाला तुमचं मोनेटायझेशनसाठी परत अप्लाय करता येणार आहे. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला लिहायला विसरू नका की तुमचं मोनेटायझेशन हे होणार आहे किंवा नाही, किंवा तुमच्या अर्न टॅबमध्ये काय प्रोसेस आहे मला नक्की सांगा. ठीक आहे. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.